सरकार सांगतोय की आम्ही शेतामध्ये रोबोट आणि ड्रोन आणू। या राज्यातला शेतकरी, बहुसंख्य शेतकरी हा अल्पभूधारक आहे, ज्याच्याकडे 1, 2, 3 एकर सारखी जमीन आहे आणि लाखो किमतीच्या रोबोट आणि ड्रोन आपण या शेतामध्ये कसे आणणार? हे धोरण फक्त काही बोटावर मोजण्या इतक्या मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांसाठी आहे का? ज्या कॉर्पोरेट कंपनीज शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्याच्यावरती फळबागाच्या शेती केल्या जातात त्यांच्यासाठी आहे? AI सारखं तंत्रज्ञान चालवण्यासाठी हाय स्पीड इंटरनेट लागतं आणि त्याच्यासाठी अखंड वीज लागते। आज ग्रामीण भागातल्या त्या बळीराजाला कृषी पंप अर्धा तास कंटिन्युअस चालवण्यासाठी वीज मिळत नाही। अर्ध्या तासात काही वेळेला 7 वेळा, काही वेळेला 8 वेळा तो कृषी पंप बंद पडला जातो। मग काही ग्रामीण भागामध्ये मोबाईलमध्ये वापरणारी जी सिम कार्ड आहेत त्या कंपन्यांची रेंज ग्रामीण भागामध्ये मिळत नाही आणि मग AI साठी लागणारी अखंड वीज आणि हाय स्पीड इंटरनेट मिळणार कुठून? आणि मग हे सरकार महाॲग्रो AI चालवणार कसं? यापेक्षा मला असं वाटतं की जो जगाचा पोशिंदा आहे बळीराजा, या बळीराजा जो पीक पिकवतो त्या पिकाला हमीभाव देणं गरजेचं आहे, अखंड वीज देणं गरजेचं आहे, शेतीसाठी लागणारं पाणी देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण AI सारख्या प्रगत टेक्नॉलॉजीचा विचार करूया। आज शेतकऱ्याला वेळेवरती बी बियाणं मिळत नाही, युरिया सारखी फर्टिलायझर्स मिळत नाहीत आणि आपण AI विचार करतोय। आज माझ्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी मक्याचं पीक घेतलं। सोलापूर जिल्ह्यासाठी 25,000 क्विंटल मका खरेदी करण्याचं शासनाने ठरवलं। फक्त 14 दिवसामध्ये ती सर्व मका खरेदी केली। आज माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी 21,000 क्विंटल मका पिकवलेली आहे, ती तशीच पडून आहे आणि आज बाजारात विकायला गेल्यानंतर हमी भावापेक्षा 600 रुपयांनी कमी दराने ती विकावी लागते। हे मला वाटतं त्या बळीराजाचं दुर्दैव आहे।